अनिता, काय झाले असेल ग? 2 दिवसापासून अण्णा घरी आलेच नाहीत. तू म्हणाली होतीस ना त्यांचे इथे मन लागत नाही, म्हणून ते शेजारच्या सोसायटीमध्ये मुलांची ट्युशन घेण्यासाठी जातात आणि संध्याकाळपर्यंत परत घरी येतात. पण मागच्या 4 महिन्यांपासून त्यांच्याशी माझे व्यवस्थित बोलणे देखील झाले नाही. एकाच घरात असून आमची भेट होत नाही. अण्णा असे काय शिकवतात त्या मुलांना जेणेकरून ते एवढ्या रात्री उशिराने घरी येतात? अनिता, अण्णा घरात जेवण तरी करतात की नाही? तुला ठाऊक आहे ना, त्यांना बाहेरचे जेवण पचत नाही. जरा त्यांची काळजी घेत जा. आई होती तेव्हा ती अण्णांची काळजी घ्यायची, पण आता ही जबाबदारी आपली आहे. तुला समजते ना मी काय बोलतोय ते? संदीप त्याच्या बायकोला अनिताला म्हणत होता. यावर अनिता म्हणाली, तुम्ही तर असे बोलत आहात जसे की काय अख्ख्या जगामध्ये एकटे तुमचेच अण्णा म्हातारे झाले आहेत. आणि हो, आत्ताच सांगते, मी काही त्यांना कामाला लावले नाही. ते दिवसभर घरात बसून असायचे. सतत त्यांच्या तोंडात देवाची गाणी असायची. त्यामुळे मला आणि मुलांना याचा खूप त्रास व्हायचा. गाणी म्हणून झाली की मुलांना म्हणायचे, माझ्यासोबत खेळा. आता मला सांगा, मुले त्यांच्यासोबत काय खेळ खेळणार आहेत? आणि तसेही तुम्हीच म्हणत होतात की तुमचे बाबा इंजिनियर होते. आणि जेव्हा अण्णा घरामध्ये बंटी आणि डॉलीला फिजिक्स आणि मॅथ शिकवत असायचे, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की बंटी आणि डॉलीसोबत अण्णांनी आणखी 2-4 मुलांना शिकवले तर त्यांचे मन लागेल. म्हणून मी अण्णांना फक्त सुचवले की तुम्ही शिकवणी घेत जा, त्यामुळे तुमचे मनही लागेल. मग मी काही चुकीचं बोलले होते का? आणि हो, आता तुमचे वडील ट्युशन घेतल्यानंतर कुठे जातात आणि काय काय करतात ते मला देखील ठाऊक नाही. जर तुमचे अण्णा तुम्हाला कधी भेटले तर त्यांना विचारा. उगाचच मला त्रास देऊ नका. आता पटकन उठा, हातपाय धुवून घ्या आणि जेवण करा. असे बोलून अनिता स्वयंपाक खोलीत निघून गेली. असेच दिवस सरत होते. रोज रात्री संदीप वडिलांची वाट बघत असायचा. त्याला असे वाटत होते की अण्णा घरी आल्यावर त्यांचे अण्णांशी बोलणे होईल. तो वडिलांच्या तब्येतीची चौकशी करेल आणि ते एवढ्या उशिराने घरी का येतात याचे कारणे विचारू शकेल. कारण रोज सकाळी संदीप झोपेत असताना शंकरराव कामावर निघून जायचे. दुसऱ्या दिवशी शंकररावांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे ते कामावर गेले नव्हते. संदीपने जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा तो आश्चर्याने म्हणाला, अण्णा, तुमच्या कपड्यांवर काळे डाग आणि हे ग्रीस का लावलेले आहे? तुम्ही तर ट्युशन घ्यायला जाताना, मग घरी येताना तुम्ही अशा घाण कपड्यांमध्ये कसे येता? पण मी म्हणतो, तुम्हाला काम करण्याची गरजच काय आहे? जर इथे तुमचे मन लागत नाही तर संध्याकाळी नाना नानी पार्कमध्ये फिरायला जा. तिथे तुमच्या वयाची अनेक माणसे असतात. त्यांस भेटल्यावर त्यांच्याशी बोलल्यावर तुमचे मन नक्की लागेल. शंकरराव आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, बाळा, तुला माझी खूप काळजी आहे आणि तुला हे कोणी सांगितले की मी ट्युशन घ्यायला जातो म्हणून? पण तेवढ्यात अनिता तिथे आली आणि तिला पाहून शंकरराव यांना समजले. ते पुढे म्हणाले, बरोबर आहे, तुझे याला ट्युशनच म्हणावे लागेल. तर बाळा, मी आयुष्याची ट्युशन शिकायला आणि शिकवायला जातो आणि हे काळे डाग आणि ग्रीस हे तर आयुष्याने शिकवलेला एक धडाच आहे. असो, पण तू माझी अजिबात काळजी करू नकोस. मी आज आराम करेन आणि उद्या पुन्हा कामावर जाईन. संदीपला वडिलांचे असे हे कोड्यात बोलणे समजलेच नाही. तो म्हणाला, बाबा, अंघोळ करा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीची खारी आणि टोस्ट घेऊन येतो. असे बोलून तो बाहेर निघून गेला. तेव्हा अनिता शंकररावांना म्हणाली, अण्णा, बरे झाले तुम्ही तुमच्या कामाबद्दल यांना सांगितले नाही. तुम्हालाही असे वाटते ना, तुमच्या मुलाने थोडा आराम करावा, मग त्यासाठी तुम्हाला ते काम करावेच लागेल ना. हो ना, घराची जबाबदारी उचलता उचलता तुमचा मुलगा तुमच्यासारखा दिसायला लागेल, मग ते तुम्हाला आवडेल का? आणि हो, मी तर म्हणते उद्यापासूनच तुम्ही जिथे काम करता तिथेच राहा. सारखे सारखे येण्या जाण्यात तुमचे पैसे खर्च होतात, त्यामुळे तिथेच जेवण करत जा आणि दरमहा तुमचा पगार जेव्हा होतो तेव्हा माझ्या फोन पे नंबरवर पे करत जा.
अहो, पुढे जाऊन ते पैसे आपल्यालाच उपयोगाला येतील. यावर शंकरराव म्हणाले, सुनबाई, एवढाही अत्याचार करू नकोस. मी तुला तुझ्या वडिलांसारखा आहे. काहीतरी दया कर माझ्यावर. देवाने कोणत्याही वडिलांना असे दिवस दाखवू नयेत की एक बाप स्वतःच्या मुलाकडे त्याचे मन मोकळे करू शकत नाही. सुनबाई, हे काम तू माझ्याकडून करून घेत आहेस, पण जरा विचार कर, हे जर कधी संदीपला ठाऊक झाले तर त्याला कसे वाटेल. अनिता म्हणाली, त्यांना सर्व काही ठाऊक आहे, पण मी संदीपला म्हणाले की तुम्हाला माहीत आहे असे तुम्ही अण्णांना दाखवू नका. त्यामुळेच तर ते तुम्हाला ट्युशनबद्दल बोलत होते. शंकरराव म्हणाले, नाही, माझा संदीप असा असू शकत नाही. तू माझ्याशी खोटं बोलत आहेस, पण लक्षात ठेव, ज्या दिवशी तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल तेव्हा तुला स्वतःची लाज वाटेल. माझ्या मुलाने काहीही केले नाही, पण मला असे वाटते की तुझ्या पापाची सावली त्याच्यावर पडू नये. तेव्हा अनिता म्हणाली, हे बघा अण्णा, मी जे काही बोलते ते गुपचूप ऐका आणि आता काही वेळातच संदीप परत घरी येतील. तेव्हा त्यांना म्हणा की मला त्रास होतो, त्यामुळे सारखे येणे जाणे होत नाही आणि इथे माझे मनही लागत नाही. त्यामुळे मी तिथे राहीन आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला भेटायला येईल. संदीप तुम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करेल, पण तुम्ही थांबायचे नाही आणि जर तुम्ही असे केले नाही तर मी पोलिसात जाऊन तुमच्या मुलाविरुद्ध कंप्लेंट करेन की तुमचा मुलगा मला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो. मग विचार करा, तुमच्या मुलाला जेलची हवा खावी लागेल. तुम्हाला असे वाटते का मी असे करावे म्हणून? तिचे बोलणे ऐकून शंकरराव भीतीने थरथरत कापायला लागले आणि म्हणाले, नाही सुनबाई, असे काही करू नकोस. मी किंवा माझ्या मुलाने तुझे काही बिघडवले आहे का? मी तर सर्व काही तुम्हा लोकांच्या हवाली केलेले आहे. मग तुला मला या घरातून बाहेर का काढायचे आहे? तू मला जे काम दिले आहे ते मी करतोय. तुला असे का वाटते की मी या घरातून माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जावे? अगं, या घरामध्ये माझ्या पत्नीच्या वात्सल्याच्या आठवणी आहेत. तिच्या आठवणींमध्ये मी माझे दुःख विसरून जातो आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर मी हे घर सोडून गेलो तर मी बाहेर कुठे राहू? माझे खूप हाल होतील असे तुला वाटत नाही का ग? असे बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि अनिता म्हणाली, हे बघा, मला चांगल्या सोसायटीमध्ये घर घ्यायचे आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे घराच्या किमती किती वाढल्या आहेत. आणि दुसरे म्हणजे तुम्ही इथे राहिलात तर आमची काहीच बचत होणार नाही आणि जर बचत केली नाही तर मी माझ्या दोन्ही मुलांना परदेशात शिकण्यासाठी कसे पाठवू शकेन? तेवढ्यात अनिताला समोरून संदीप येताना दिसला. ती म्हणाली, अण्णा, ते बघा, समोरून संदीप येत आहेत. मी जसे सांगितले तेवढेच करा. शंकरराव म्हणाले, हो हो सुनबाई, तू सांगितलंय तसंच करीन मी, असे म्हणत ते रडायला लागले. संदीप घरात आला तेव्हा शंकररावने पटकन आपले अश्रू पुसले. तो वडिलांजवळ आला आणि म्हणाला, बाबा, हे घ्या, मी तुमच्या आवडीची खारी आणि टोस्ट आणले आहेत. आज मी तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने दुधाचा चहा बनवणार आहे. तेव्हा शंकरराव म्हणाले, संदीप बाळा, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे. संदीप म्हणाला, हो अण्णा, बोला ना. शंकररावांनी सुनेकडे पाहिले आणि सुनेने सांगितल्याप्रमाणे सर्व काही बोलले. तेव्हा संदीप म्हणाला, नाही अण्णा, नाही, एक तर दिवसातून एकदा मी तुम्हाला पाहतो आणि आता तर तुम्ही चक्क माझ्यापासून दूर जाण्याचे बोलत आहात. ते काही नाही, तुम्ही कुठेही जाणार नाहीत अण्णा. अनिता दुरूनच शंकररावांना डोळे मोठे करून पाहत होती. तेव्हा संदीपची नजर अचानक अनिताकडे गेली. तेव्हा ती पटकन म्हणाली, अण्णा, तुमचा मुलगा बरोबर बोलतोय. अहो अण्णा, तुम्ही आम्हाला सोडून जाण्याची भाषा का करत आहात? इथे आमच्याकडून तुमच्या सेवेत काही कमी पडला आहे का? शंकरराव आणि अनिता इकडे एकटक पाहायला लागले आणि मनातल्या मनात म्हणाले की देवाने माझ्या सुनेला कोणत्या मातीचे बनवले आहे. संदीप काही वडिलांचे ऐकायला तयार नव्हता, पण तरीही शंकररावांनी आपल्या मुलासाठी विषाचा घोट घेतला आणि म्हणाले, हे बघ संदीप बेटा, फक्त काहीच दिवसांची तर गोष्ट आहे. काम संपल्यानंतर लवकरच मी तुझ्याकडे येईन. चल बरं, आज आपण दोघे मिळून नाश्ता करूया. खूप दिवस झाले आपण ना एकत्र नाश्ता केला ना जेवण. कोणास ठाऊक आता पुढे अशी संधी मिळेल की नाही.
असे बोलून ते संदीप बरोबर नाश्ता करायला बसले. संदीपने वडिलांसाठी मस्त असा दुधाचा चहा बनवला. दोघांनी गप्पा मारता मारता नाश्ता केला. रात्रीचे जेवण देखील दोघा बापलेकाने एकत्र केले. पण हे काही अनिताला पटत नव्हते. मुलाचे आपल्यावर असलेले प्रेम पाहून शंकररावांना खूप भरून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी शंकरराव यांनी आपले सामान बांधले तेव्हा अनिता त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, अण्णा लवकर आवरा बरं, तुमचा मुलगा उठायच्या आधी तुम्ही इथून जायचे आहे. तेव्हा शंकररावांनी अनिताला हात जोडून विनंती केली की सुनबाई, मला एकदा माझ्या मुलाला डोळे भरून पाहू दे, त्यानंतर मी इथे 1 मिनिटही थांबणार नाही. तेव्हा अनिता म्हणाली, अजिबात नाही. जर संदीप जागा झाला आणि त्याने तुम्हाला पाहिले तर तो तुम्हाला जाऊच देणार नाही. त्यामुळे निघा आता. आणि हो, हे घ्या 20 रुपये, हे बससाठी दिले आहेत. आता रोज जे 20 रुपये इथे येण्या जाण्यामध्ये खर्च होत होते ते वाचतील आणि त्याच 20 रुपयातून तुम्ही काहीतरी खात जा. आणि आता तुम्ही इथून. एवढे बोलून अनिताने शंकररावांना हाताला धरून घराबाहेर काढले आणि गेट लावून घेतले. शंकररावांनी एकदा घराकडे मागे वळून पाहिले आणि ते अश्रू पुसत तिथून निघून गेले. दिवस सरले. संदीप दररोज आपल्या अण्णांची आठवण काढायचा आणि अनिताला वडिलांचा पत्ता विचारायचा. तेव्हा अनिता म्हणायची, त्यांनी मला देखील त्यांचा पत्ता सांगितलेला नाही. त्यामुळे संदीपला नेहमी असे वाटायचे की आज ना उद्या अण्णा परत येतील. दिवस सरत होते. संदीप सुद्धा त्यांच्या कामामध्ये बिझी राहायला लागला. इकडे शंकरराव आपल्या कामामध्ये असायचे. खरे तर काम करण्याचे त्यांचे वय नव्हते, पण तरीही त्यांना पोटासाठी काम करावेच लागायचे. 2 महिन्यानंतर संदीप आपल्या मित्रासोबत म्हणजे आनंद सोबत कामानिमित्त दुसऱ्या शहरामध्ये चालत चालला होता. 100 किलोमीटर दूर गेला असेल की तेवढ्यात त्याची गाडी बंद पडली. आनंद म्हणाला, संदीप, इथे बाजूला चहाचे दुकान आहे आणि एक गॅरेज आहे, पण तू चहा सांग, तोपर्यंत मी गाडी नीट करून आणतो. एवढे बोलून आनंद गॅरेजकडे गेला आणि मेकॅनिकलला गाडीला काय झाले आहे ते पाहायला सांगितले. त्यानंतर दोघे मित्र चहा प्यायला लागले. काही वेळानंतर आनंद म्हणाला, संदीप, मी गाडी रिपेअर झाली का ते पाहून येतो, तू बस. एवढे बोलून तो गॅरेजकडे गेला. अचानक संदीपला मोठ्याने बोललेला आवाज ऐकायला आला. आनंदने एका वृद्ध मेकॅनिकलच्या कानशिलात लगावली आणि म्हणाला, अरे म्हाताऱ्या, तुला कोणी गॅरेजमध्ये काम करायला ठेवले आहे? स्वतःला इंजिनियर समजतोस का? तुला कोणी सांगितले होते गाडीचा हा पार्ट खोलायला? तुला ठाऊक आहे का ह्या गाडीची किंमत किती आहे? अरे, तुझ्या अख्ख्या खानदानाला जरी विकून टाकलेस तरी तुझ्या ह्या गाडीचे पैसे देऊ शकणार नाहीस. कुठे गेला ह्या गॅरेजचा मालक? कसल्या लोकांना कामावर ठेवून घेतोयस कोणास ठाऊक. गॅरेजचा मालक म्हणाला, साहेब, तुम्ही काळजी का करता? भले हे म्हातारे असले तरी सुद्धा त्यांना खूप माहिती आहे. जर त्यांनी हा पार्ट खोलला आहे तर याचा अर्थ सरळ आहे की त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम दिसला असेल. तुम्ही काही काळजी करू नका, तुमची गाडी तुम्हाला सही सलामत मिळेल. आणि साहेब, एवढ्या म्हातारा असून सुद्धा हा माणूस इथे काम करतो याचा अर्थ काहीतरी मजबुरी असेल ना, नाहीतर ह्या वयामध्ये लोक आपल्या मुलांच्या आधारावर जगत असतात आणि निवांत आराम करतात. शंकरराव आनंदला म्हणाले, बेटा, मला माफ कर, मी तुला विचारले नाही, पण तुझी गाडी एवढी गरम झाली होती की जर मी हा पार्ट उघडला नसता तर काही वेळातच वाटेत पुन्हा गाडी बंद पडली असती आणि पुढे घनदाट जंगल आहे जिथे तुम्हाला कोणीही मेकॅनिकल भेटला नसता. फक्त हा विचार करून मी आनंदला म्हणाला, बेटा, कोणाला बोलतोयस तू? तुझ्यासारख्या माणसाला तर मी माझा चौकीदार सुद्धा बनवला नाही आणि तू माझा बाप बनायला चाललास. चल हट. असे बोलून आनंदने शंकररावांना धक्का दिला. शंकरराव पडणारच होते की अचानक संदीपने त्यांना येऊन सांभाळले आणि त्याची नजर शंकररावांच्या चेहऱ्याकडे गेली. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, अण्णा, तुम्ही इथे? या अवस्थेत संदीप शंकररावांच्या गळ्यात पडला. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांना वाकून नमस्कार केला आणि मित्राला म्हणाला, आनंद, तुझी एवढी हिंमत, तू माझ्या वडिलांवर हात उचललास. असे बोलून संदीपने आनंदला कानशिलात लगावली. तो पुढे म्हणाला, तुला लाज वाटत नाही का एका म्हाताऱ्या माणसासोबत अशा प्रकारे बोलतोस? आनंद म्हणाला, हे तुझे वडील आहेत, पण तू तर म्हणत होतास की तुझे वडील खूप विद्वान होते आणि ते कोचिंग क्लासेस घेतात आणि त्यासाठी ते दुसऱ्या शहरात गेले आहेत.
म्हणून यावर संदीप काहीच बोलला नाही. त्याने वडिलांचा आधार दिला आणि खुर्चीवर बसवले. त्यांना प्यायला पाणी दिले आणि म्हणाला, अण्णा, तुम्ही मला एवढे खोटे का बोललात आणि तुम्ही अशा ठिकाणी नोकरी का करत आहात? मी तुमच्या सेवेत कुठे कमी पडलो होतो? तेव्हा शंकरराव रडायला लागले. त्या गॅरेजचा मालक आणि आजूबाजूला उभारलेले सर्व लोक त्या बापलेकाला पाहत होते. शंकरराव म्हणाले, देवाने कोणत्याही वडिलांना असा दिवस दाखवू नये, पण बहुतेक माझ्याच नशिबामध्ये हे सर्व लिहिले होते. संदीप म्हणाला, मला सांगा हे सर्व कसे झाले आणि तुम्ही मला का सांगितले नाही? तुमची अशी कोणी मजबुरी होती अण्णा, सांगा. शंकरराव तो दिवस आठवायला लागले आणि म्हणाले, संदीप, तुझ्या लक्षात आहे का, तुझ्या आईच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी तू मला शहरामध्ये तुझ्या घरी घेऊन गेला होतास. पहिले काही दिवस आनंदात गेले, पण काही दिवसानंतर अनिताला माझे तिथे राहणे आणि तू माझी काळजी घेणे खटकायला लागले. एवढे बोलून त्यांनी आपली व्यथा ऐकवली. एके दिवशी शंकररावांना खूप भूक लागली होती. आतमध्ये सून, नातू, नात सर्वजण जेवत होते. शंकररावांनी सुनेला अनेकदा आवाज दिला, पण ती काही बोलली नाही आणि ना कोणी त्यांच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले. 1 तास होत आला होता. सकाळी शंकररावांनी फक्त 4 बिस्किटे आणि चहा घेतला होता. 65 वर्षीय शंकररावांना भूक सहन होत नव्हती. इतर दिवशी सकाळी तर मुले आणि संदीपसाठी जेव्हा नाश्ता बनवला जायचा त्याचवेळी त्यांना सुद्धा 1 चपाती खायला दिली जायची. पण आज रविवार होता. रविवारच्या दिवशी दुपारी उशिराने जेवण बनवायचे. मुले आपल्या आवडीची मॅगी पास्ता मागायचे तेव्हा त्यांना ते लगेच बनवून देत होती. पण घरातील म्हाताऱ्याला कोणी 1 भाकरी देखील विचारत नव्हते. बिचारे सकाळी आंघोळ वगैरे आटोपून जेवणाची वाट पाहायचे. खूप उशिराने त्यांना जेवण मिळायचे. काही दिवसानंतर सुनेने आजूबाजूच्या मुलांची शिकवणी घेण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. ते जेव्हा ट्युशन घ्यायचे तेव्हा त्यांना चहा पाणी मिळायचे. पण ज्या महिन्यामध्ये एखाद्या मुलाने ट्युशन जरी सोडली तेव्हा शंकररावांना 1 चपाती कमी दिली जायची. एके दिवशी जेव्हा शंकररावांना भूक सहन झाली नाही तेव्हा ते स्वतः पलंगावरून उठले आणि स्वयंपाकखोलीमध्ये गेले आणि त्यांनी हॉटकेसमधून 2 चपात्या आणि भाजी घेतली. तेवढ्यात अनिता तिथे आली आणि म्हणाली, काय बाई, हद्द झाली. अण्णा, काय हो, आता किचनमध्ये स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेण्यापर्यंत हिंमत झाली का तुमची? असे बोलून तिने त्यांच्या ताटातील 1 चपाती काढून घेतली आणि त्यांच्या हातामध्ये ताट दिले आणि म्हणाली, घरात बसून जेवायचे नाही. तिथे घराबाहेर अंगणात जो तुमचा पलंग आहे तिथे जाऊन जेवण करा. त्यामुळे सकाळी संदीप ऑफिसला गेला की सून शंकररावांबरोबर पलंगावर बसायला सांगायची. मग त्यांना नाश्ता, दुपारचे जेवण तिथे बाहेर बसून करायचे आणि जेव्हा संध्याकाळी संदीप ऑफिसवरून यायचा त्याआधीच काही मिनिटे त्यांना घरात घेतले जायचे. संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना संदीप मुलांसाठी खायला घेऊन यायचा. तेव्हा सर्वात आधी तो आपल्या वडिलांना खायला द्यायचा. मग ते फळे, बिस्किटे, मिठाई किंवा मग ते चॉकलेट का असेना. वडिलांना दात नव्हते त्यामुळे चॉकलेट चघळताना पाहून संदीपला खूप समाधान वाटायचे. तो वडिलांमध्ये आपले बालपण पाहायचा आणि हे बरोबरही आहे, लहान मुलं आणि म्हातारा माणूस एक सारखेच असतात. पण हे सर्वत्र अनिताच्या डोळ्यांमध्ये खुपायचे. एके दिवशी दुपारी शंकररावांना अनिताने जेवण वाढले. अनिता पाण्याची बॉटल घेण्यासाठी फ्रीज उघडला तेव्हा त्यांचे लक्ष फ्रीजमधील दह्याच्या पातेल्याकडे गेले. त्यांना आज दही खावेसे वाटत होते त्यामुळे अनिता पाण्याची बाटली घेऊन त्यांची नजर तिकडे पाहून फ्रीज उघडला आणि एका छोट्याशा वाटीमध्ये पातेल्यातील थोडेसे दही वाटीत घ्यायला लागले. तेव्हा पाठीमागून अनिता आली आणि म्हणाली, खबरदार, जर दही घेतले तर. तुमचा मुलगा म्हणतो तुम्हाला खोकला आहे आणि बघा बापाच्या जिभेला चोचले सुचत आहे. ह्या वयात दही खाऊन आणखी 2-4 वर्ष जिवंत राहाल असे वाटते का? आणि जर जगलात तर आमच्यासाठी प्रॉब्लेमच आहे की गुपचूप ती जेवणाचे ताट उचला आणि तुमच्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन जेवण करा. ट्युशनची वेळ होत आहे. पटकन जेवण करा आणि मुलांची ट्युशन घ्या. नाहीतर ज्या 2 भाकरी मिळत आहेत त्यातील 1 कमी होईल. शंकररावांनी जेवणाचे ताट उचलले आणि बाहेर पलंगावर जाऊन जेवण करू लागले. जेवताना त्यांना आपल्या पत्नीची आठवण यायला लागली.
की कशी त्यांची पत्नी दररोज जेवताना त्यांना न मागता दही द्यायची आणि ते जोपर्यंत जेवण करत असायची तोपर्यंत ती शेजारी बसून त्यांना साडीच्या पदराने हवा घालायची. बायको जिवंत होती तेव्हा सर्व काही ठीक होते, पण आज शंकररावांना एक वेळ देखील व्यवस्थित जेवण मिळत नव्हते. हे सर्व संदीपला सांगताना ते त्यांच्या आठवणीत हरवून गेले होते. अचानक गॅरेजच्या मालकाने शंकररावांना आवाजाने आपल्या आठवणीतून बाहेर आले. गॅरेजचा मालक म्हणाला, शंकरराव, तुम्ही सांगितले नाही की तुम्ही खूप शिकलेले आहात म्हणून, आणि जी स्त्री तुमच्या कामाबद्दल माझ्याशी बोलायला आली होती ती तुमची सून आहे का? तो मालक पुढे म्हणाला, देवाने कोणत्याही वडिलांना असे दिवस दाखवू नये, आणि एक स्त्री इतकी कठोरही कशी असू शकते? हे देवा, तिने तिच्यासोबत मलाही पापाचा भागीदार बनवला. नाही, आता मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. जर तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सांभाळू शकत नाही तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. तेवढ्यात संदीप म्हणाला, नाही, माझे बाबा आता कुठेही जाणार नाहीत. ते इज्जतीने स्वतःच्या घरी राहतील. तिथे उभे असलेल्या आनंदने शंकररावांची माफी मागितली आणि म्हणाला, काका, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला ठाऊक नव्हते की तुम्ही संदीपचे वडील आहात. तेव्हा शंकरराव त्याला म्हणाले, बेटा, मी तुझ्या मित्राचा वडील आहे म्हणून तू माझी माफी मागत आहेस का? जर माझ्या ठिकाणी दुसरा कोणी माणूस असता तर तू त्या माणसावर हात उचलला असता का? अरे, काही नाही तर समोरच्या माणसाच्या वयाचा तरी विचार कर. ते नाही तर आपल्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा मान ठेव. मी असो किंवा दुसरा कोणताही माणूस असू देत, तोही कोणाचा न कोणाचा मुलगा तरी वडील तरी असतोच ना. एवढे बोलून शंकरराव आपल्या मुलाचा हात धरून निघाले. घरी गेल्यानंतर संदीपनी वडिलांना बाहेर खुर्चीवर बसवले आणि तो एकटाच घरामध्ये गेला. अनिता हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होती. संदीपला आलेले पाहून अनिताने त्याच्यासाठी पाणी आणले. तेव्हा संदीपने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि म्हणाला, अनिता, खूप दिवस झाले अण्णांची काही खबर मिळाली नाही. अण्णा काम तर तुझ्या सांगण्यावरून मिळाले होते. मला जरा फोन करून विचार बरं. अगं, किती महिन्यांपासून अण्णा घरी आलेच नाहीत. अनिता म्हणाली, तुमच्या सांगण्यावरून मी काल फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले की अण्णा एका सावकाराच्या मुलाची शिकवणी घेत होते. काही कारणामुळे त्या सावकाराला परदेशात जावे लागणार होते. त्यामुळे मुलाचे नुकसान होऊ नये म्हणून तो माणूस जाताना अण्णांना देखील परदेशात घेऊन गेला. तुम्हीच बघा, आता तुमच्या वडिलांनी आपल्याला काही सांगितले देखील नाही आणि त्या माणसासोबत परदेशात निघून गेले आहेत. ती पुढे म्हणाली, अण्णा अशाच श्रीमंत मुलांची शिकवणी घेतील आणि आपले म्हातारपण परदेशात आरामाने जगतील. तुमचा खूप विश्वास आहे तुमच्या वडिलांवर. तुम्हाला असे वाटते होते की तुमचे वडील तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाहीत. ते परत येतील, पण पैसा सर्व काही माणसाला विसरायला लावतो. शी, कसले स्वार्थी आहेत तुमचे वडील. तेवढ्यात संदीपने तिच्या जोरात कानशिलात लगावले आणि त्याला दिवसात ढवळ्या तारे दिसायला लागले. तिथेच बाजूला उभा असलेला आनंद म्हणाला, वहिनी, काहीतरी लाज बाळगा. किती खोटे बोलणार आहात. त्यापुढे म्हणाला, यार संदीप, मला तर असे वाटते की तू ह्या बाईला सरळ पोलिसात द्यावे. एवढे बोलून तो निघून गेला. अनिता संदीपला काही विचारणार तेवढ्यात संदीपने अनिताच्या आणखी एक कानशिलात दिली आणि म्हणाला, नालायक बाई, तू माझ्या देवासमान वडिलांना गॅरेजमध्ये नोकरी करायला सांगितली. जे वडील त्यांच्या काळात इंजिनियर होते त्यांना तू एक मेकॅनिक बनवले आणि मला खोटे बोलत राहिलीस आणि मला जेलची हवा खायला पाठवशील. आता थोड्या वेळातच कळेल की कोण जेलमध्ये जाईल. तू थांब जरा. एवढं बोलून संदीपने खिशातून फोन काढला आणि सर्वात आधी आणि त्याच्या आईबाबांना फोन लावून बोलावून घेतले आणि तिला म्हणाला की आता मी पोलिसांना फोन करेन आणि सांगेन की तू माझ्या वडिलांसोबत काय केले आहे. अनिता रडायला लागली. संदीपची माफी मागायला लागली. तेवढ्यात शंकरराव घरात आले आणि त्यांना समोर पाहून अनिता अवाक राहिली. तिला सर्व समजले की आता संदीप पासून काही लपलेले नाही. तिने आपल्या सासऱ्याचे पाय धरले आणि म्हणाली, अण्णा, मला माफ करा. मी पैशांच्या लोभाने आंधळी झाले होते, पण यांना सांगा मला पोलिसात देऊ नका. माझी मुले माझ्याबद्दल काय विचार करतील. तेव्हा शंकररावांनी संदीपला थांबवले आणि म्हणाले, हे बघ संदीप,
जे काय व्हायचे ते झाले आहे, पण तू तुझ्या मुलांचा विचार कर. संदीप म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी एवढे केले, पण त्या बदल्यात माझ्या बायकोने तुमच्यासोबत काय केले? त्यामुळे मला माझ्या मुलांकडूनही काही अपेक्षा नाही. तेवढ्यात अनिताचे आई बाबा आले आणि संदीपने त्यांना सर्व काही सांगितले. तेव्हा अनिताचे आई बाबा सुद्धा तिला खूप ओरडले. म्हणाले, तू आमच्या संस्कारांच्या चिंध्या केल्या आहेत. तू एवढी नालायक कशी असू शकतेस की एका वडिलांना त्यांच्या मुलापासून दूर केलेस आणि त्यांना असे हलाखीचे दिवस आयुष्य जगायला मजबूर केले. अनिताला तिच्या चुकीची जाणीव झाली होती. तिने असे वागून आपला संसार मातीमोल केला होता. वडिलांच्या सांगण्यामुळे संदीपने अनिताला माफ तर केले होते, पण तो तिला म्हणाला की यापुढे माझ्यासोबत माझ्या खोलीत राहता येणार नाही. त्यामुळे तू दुसऱ्या खोलीत जा. आणि हो, या घराची सून म्हणून अण्णांनी तुला माफ केले, त्यामुळे तू ह्या घरात राहू शकतेस. पण आता तू माझी बायको असल्याचा अधिकार गमावला आहेस. आता एकाच घरामध्ये सर्वजण राहत होते, पण अनिता संदीपसाठी अनोळखी झाली होती. शंकररावांनी तिच्याशी असे बदलले नाही. आज तू सुद्धा ते तिला सुनबाई म्हणून बोलायचे, तेव्हा तेवढीच इज्जत सुद्धा द्यायचे. अनिताने शंकररावांसाठी जेवणाचे ताट वाढले आणि त्यांना दिले. तेव्हा शंकरराव जेवणाचे ताट पाहून हळू आवाजात म्हणाले, आज तर माझ्या सुनेने मला जेवणात एवढ्या भाज्या दिल्या आहेत की कोणती खावी आणि कोणती नाही एवढे वाटत आहे. जेवणात दही पण आहे. आज हे ताट पाहून मन तृप्त झाले. तेवढ्यात स्वयंपाक खोलीच्या दरवाजात उभे राहून अनिता मनातल्या मनात विचार करत होती की आज अण्णा मला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटत आहे, जे जेवणाचे ताट पाहून हसत आहेत. बरोबर आहे, म्हातारी माणसे आणि लहान मुले एकसारखीच असतात. त्यामुळे मी आता दररोज अण्णांना सर्वात आधी जेवण देईन. मी तर हे विसरलेच होते की अण्णा देखील घरातील एक लहान मुलंच आहे, जे हट्ट करत नाही, पण भूक त्यांना सुद्धा लागत असेल. आजपर्यंत मी स्वार्थीपणाने वागले, पण त्याने आपल्या मुलाने पालनपोषण करून शिकवून मोठे करून माझ्याकडे सोपवले. त्या माणसाचा विचार माझ्या मनात का आला नाही? असा विचार करता करता आणि त्याच्या डोळ्यांमधून अश्रू आले. तिला पश्चाताप व्हायला लागला. दुसऱ्या दिवसापासून शंकररावांना वेळेत नाश्ता, जेवण आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ न मागता मिळू लागले. आता त्यांना काही मागण्याची गरज पडत नव्हती. ते खूप खुश होऊन आपले दोन्ही हात सुनेच्या डोक्यावर ठेवत म्हणायचे, सुनबाई, तुला उदंड आयुष्य लाभू देत. तुझ्यासारखी सून प्रत्येकाला मिळावीत. हे ऐकताच अनिताच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचे, जे संदीपपासून लपत नव्हते. जर आत्मा तृप्त झाला तर आशीर्वाद स्वतःहून मिळतो. वडिलांच्या सांगण्यानुसार संदीपने आपल्या पत्नीला आणखी एक संधी दिली आणि अनिताने सुद्धा या गोष्टीचा स्वीकार केला की ज्या घरामध्ये सुद्धा माणसे आनंदी असतात त्या घरामध्ये आनंदाची बरसात होते. शेवटी काय, अंत भला तर सब भला. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.